हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. पण 5वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 5. सत्वं रजतम इति गुणा प्रकृती संभवा निबधनन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. भाषांतर. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. शब्दशः अर्थ जाणून घेऊया. पहिल्या ओळीत म्हटलं आहे सत्वम रजस तम इति. तर हे जे 3 गुण आहेत, सतोगुण, रजोगुण, तमोगुण, इति गुणा प्रकृती संभवा. तर ही जी भौतिक प्रकृती आहे तिच्यापासून संभवा उत्पन्न झालेले आहेत. म्हणजेच भौतिक प्रकृती सत्व, रज, तम या 3 गुणांची बनलेली आहे. दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे निबधनंती महाबाहो. तर हे महाबाहो अर्जुना, महाबाहो म्हणजे ज्याचे बाहू अतिशय शक्तिशाली आहेत, अशा हे शक्तिशाली अर्जुना, निबधनंती हे जे 3 गुण आहेत ते बद्ध करतात. तू महाबाहू आहेस, पण जाणून घे की या 3 गुणांद्वारे हे जीव आहेत ते बद्ध होतात, असं भगवंत समजवत आहेत. पुढे देहे देहिनम अव्ययम. देहे म्हणजे या देहामध्ये, देहिनम म्हणजे जो जीव आहे त्याला, अव्ययम जीव कसा आहे, शाश्वत आहे, अव्यय आहे, अशा जीवाला हे 3 गुण आहेत ते या भौतिक देहामध्ये निबधनंती बद्ध करतात. तर भाषांतरात आपण वाचलं या दुसऱ्या ओळीचा अर्थ की भगवंत म्हणतायत, हे महाबाहो अर्जुना, जेव्हा जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या 3 गुणांमुळे तो बद्ध होतो. तर हे जे भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत ते जीवाला त्याने प्राप्त केलेल्या भौतिक शरीराशी कशा प्रकारे आसक्त करतात हे आपण पुढच्या 3 श्लोकांमध्ये वाचणार आहोत. तर या 3 गुणांच्या, तर हे 3ही गुण आहेत त्यांपैकी प्रत्येक गुण जीवाने धारण केलेल्या शरीराशी त्या जीवाला आसक्त करणारा असतो. पण त्यांची आसक्त करण्याची जी पद्धत आहे प्रत्येक गुणाची ती वेगवेगळी असते. जसं एखादा व्यक्ती आहे त्याला लोखंडाच्या साखळीने बांधलंय, दुसरा आहे त्याला चांदीच्या साखळीने बांधलंय आणि तिसऱ्याला सोन्याच्या साखळीने बांधलं आहे. बंधनात तर 3घही जण आहेत, पण त्यात थोडा थोडा फरक आहे. वैष्णव आचार्य समजवतात की हे सगळं आपण जाणून घेण्यामागे उद्देश काय आहे. तर हे सगळं जाणल्यामुळे आपल्याला कळतं की या भौतिक जगतात, या भौतिक शरीरात मी हे जे भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत त्यामुळे बद्ध होऊन पडलो आहे आणि मला या बंधनातून सुटायचं आहे. आणि त्यासाठी उपाय काय, तर ह्याची आपण चौकशी करायला लागतो. जिज्ञासू वृत्ती आपल्यात जागृत होते आणि अशी इच्छा करणारा व्यक्ती आहे त्याला जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातनं ह्याबद्दलचं सगळं वैदिक शास्त्रातलं मार्गदर्शन प्राप्त होतं, तर त्या भक्तिमय कार्यांमुळे, त्या मार्गदर्शनामुळे, हरिनाम घेतल्यामुळे, भगवंतांविषयी श्रवण, कीर्तन, स्मरण ह्या सगळ्या कार्यांमुळे, भगवंतांची सेवा केल्यामुळे हा जीव आहे तो हळूहळू या 3 गुणांच्या
बंधनातून मुक्त होऊ शकतो. हे सगळं मार्गदर्शन आपल्याला या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त होतं. तर अशा प्रकारे हा जो श्लोक आहे 5वा, त्याचे शब्द आपण जाणून घेत आहोत. हे जे 3 गुण कसे कार्य करतायत याविषयी विविध वैष्णव आचार्य आपल्याला काय समजवतात हे आपण पुढच्या भागात वाचणार आहोत. आज विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.